मित्र हो, तुमचं वय कितीही असू द्या, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, मी सांगतोय तो व्यायाम प्रकार दररोज फक्त 1 मिनिट करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल एवढं काय विशेष आहे? हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर तुम्हाला सुद्धा याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आपल्या शरीरातले टॉप 3 अवयव आहेत. 1 नंबरला मेंदू, 2 नंबरला हृदय आणि 3 नंबरला फुफ्फुस. मेंदू आहे म्हणून आपण शुद्धीत आहोत, आपल्याला सगळं कळतं, भानात आहोत, सगळा विचार करू शकतो, आपलं दिवसाची कामं आपण करू शकतो. मेंदू नसेल तर आपण कोमामध्ये जाऊ. नंबर 2चा अवयव हृदय. हृदय चालू आहे म्हणून आपण चालू आहोत. ज्या दिवशी हृदय बंद पडेल त्या दिवशी आपण बंद पडणार आहोत, म्हणजेच आपण या जगात नसणार आहेत. आणि तिसरा महत्वाचा अवयव तो म्हणजे फुफ्फुस आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त जे आहे कार्बन डायऑक्साईड युक्त ते शुद्ध केलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि मग हृदयाच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला हा ऑक्सिजन पाठवला जातो. हे तिन्ही अवयव एकमेकांवरती अवलंबून आहेत. म्हणजे मेंदू आपल्या फुफ्फुसाच्या आणि हृदयाच्या कामाला कंट्रोल करतो आणि फुफ्फुसाच्या माध्यमातून शुद्ध झालेली हवा हृदयामार्फत संपूर्ण शरीराला अर्थात मेंदूला सुद्धा शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो आणि आपल्या शरीराचे सगळे अवयव व्यवस्थित काम करतात. आपण तंदुरुस्त ठणठणीत राहतो, आपल्याला कुठलाही आजार होत नाही. पण याच्यामध्ये कुठं काय गडबड झाली तर आपण आजारी पडतो. मग आपलं वजन वाढतं, सांधेदुखी होते, बीपी होतो, शुगर होतो, थायरॉइड होतो, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मेंदूचे विकार होतात, पॅरालिसिस होतात किंवा अपचनाच्या तक्रारी होतात, प्रजननाच्या किंवा लैंगिक आजार व्हायला लागतात, हातपाय दुखायला लागतात, गोळे यायला लागतात, अशक्तपणा, निरुत्साही वाटायला लागतं आणि एकूण आपलं संपूर्ण शरीर हे अडचणीत येतं. मात्र ह्या 1 मिनिटाच्या व्यायामानं ह्या सगळ्या समस्या खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होणार आहेत. त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण वैज्ञानिक आहे, ते म्हणजे या व्यायामाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या संपूर्ण शरीरातील सगळ्या अवयवांना, पेशींना, ऊतींना पूर्ण ताकदीनं पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा होणार आहे. या व्यायामाचे 10 मुख्य फायदे आहेत. श्वासाचा व्यायाम आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा म्हणजे तुमची श्वसन शक्ती खूप चांगल्या प्रकारे सुधारणार आहे. फुफ्फुस तुमची तंदुरुस्त होणार आहेत. फुफ्फुसाच्या कोपऱ्यामध्ये तुमची हवा खेळती राहणार आहे. तर हो, आपल्या फुफ्फुसामध्ये अल्व्हेओलाई नावाच्या छोट्या छोट्या पिशव्या असतात. त्या पिशव्या खूप चांगल्या प्रकारे हवेने, ऑक्सिजनने भरतात आणि त्याचा परिणाम म्हणून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. जर तुम्हाला दमा असेल, सायनुसायटिस असेल, श्वसनविकार असेल, वारंवार सर्दीची अलर्जी होत असेल, रायनायटिस असेल किंवा अजून काही डीएनएस नावाचा आजार असेल, ह्या सगळ्या आजारांपासून मुक्ती मिळून तुमच्या या फुफ्फुसाच्या किंवा श्वसन मार्गामध्ये आलेले जे काही विषारी घटक आहेत, जे काही कप्स असलेला आहे, अजून काय झालेलं आहे, ते सगळं निघून जाऊन तुमची श्वसन संस्था अगदी धुतल्यासारखी स्वच्छ होते. दुसरा महत्वाचा फायदा आहे, या व्यायामामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट वाढणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखरेवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण राहण्यासाठी मदत होणार आहे. तिसरा महत्वाचा फायदा आहे, हाच मेटाबॉलिक रेट जेव्हा तुमचा वाढतो, तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा चांगला हिशोब ठेवला जातो, तो अंगी लावला जातं आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या कॅलरीज खूप चांगल्या प्रकारे बर्न होतात, ज्याला आपण मेटाबॉलिक रेट म्हणतो. हा जर खूप वाढला तर तुमचं वजन वाढत नाही, वाढलेलं वजन कमी होण्यासाठी मदत होते. चौथा महत्वाचा फायदा, तुमच्या मेंदूचं आरोग्य सुधारतं. मेंदूला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पुरवला गेल्यामुळं तुमच्या मेंदूची स्मरणशक्ती वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अलर्टनेस वाढतो, निर्णय क्षमता वाढते, तुमचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण देखील खूप चांगल्या प्रकारे वाढतं. भविष्यामध्ये तुमचा मेंदू आजारी पडण्यापासून बचाव होतो. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून देखील खूप चांगला बचाव होतो. पाचवा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी. हृदयाच्या स्नायूंना देखील खूप चांगल्या प्रकारे ऑक्सिजन पुरवण्याचं काम या व्यायामाच्या माध्यमातून होतो. हृदयाचे स्नायू खूप चांगले तंदुरुस्त राहतात आणि हृदय सतत ऍक्टिव्ह राहतं आणि त्याच्यामध्ये एक चांगली मजबूती येते. सहावा महत्वाचा फायदा, या व्यायामाच्या माध्यमातून आपलं शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होतं. म्हणजे शरीरामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत, टॉक्सिन्स आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी नैसर्गिक मदत होते. याचा परिणाम म्हणून आपली प्रतिकार शक्ती वाढते, आपली तंदुरुस्ती होते, आपल्याला आजार होत नाही, झाले तर ते लवकर दुरुस्त होतात.
सातवा महत्वाचा फायदा, संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं. आर्टेरिओल कॅपिलरीज केशवाहिन्यापर्यंत चांगला ऑक्सिजन जातो. रक्त चांगलं सळसळ मोकळेपणाने वाहतं. ते कधीही थांबत नाही, रुकत नाही, गाठ होत नाही, ब्लॉकेजेस होत नाही. वा महत्वाचा फायदा, तुमच्या शरीरामध्ये, अंगामध्ये, सांध्यामध्ये, कुठल्याही हातापायामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या वेदना जेव्हा असतात त्या देखील खूप चांगल्या कमी होतात. वेदना होण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे पुरेसा ऑक्सिजन किंवा पुरेसा रक्तपुरवठा न होणं. नेमकं या 1 मिनिटाच्या व्यायामानं तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसा रक्तपुरवठा होऊन तुमच्या वेदना नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हा महत्वाचा फायदा, तुमच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ याचा समतोल राखला जातो. याच्या संबंधित कुठलेही आजार असतील तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी, कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत या व्यायामामुळे होतो. आणि एकूणच तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता. कधीही तुम्हाला सुस्ती, आळस येणार नाही, डिप्रेशन, नैराश्य येणार नाही, अँझायटी वाटणार नाही, कुठल्याही गोष्टीची अति चिंता तुम्ही करणार नाही, कुठल्याही गोष्टीची अनामिक भीती तुम्हाला वाटणार नाही, कधीही तुम्हाला मूड ऑफ होणार नाही. कुठलेही काम करत असताना तुम्हाला एनर्जेटिक आणि चुस्त वाटायला लागेल. पण हा व्यायाम तुम्हाला टॉनिक सारखा मदत करणार आहे, तेही 1 नया पैसा खर्च न करता फुकटमध्ये, कुठल्याही दुष्परिणामाशिवाय. आता पाहूया हा व्यायाम कधी करायचा आहे. सकाळी उपाशीपोटी तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे किंवा संध्याकाळी उपाशीपोटी जेवण झाल्यानंतर किमान 3 तासाचा अंतराने तुम्हाला हा व्यायाम प्रकार करायचा आहे. पोट रिकामा असणं अत्यंत गरजेचं आहे. किती वेळ करायचं सुरुवातीला सांगितलं, फक्त 1 मिनिट तुमचे द्या. आता पाहूया हा व्यायाम प्रकार कसा करायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पद्मासनामध्ये बसायचंय किंवा तुम्ही सुखासनामध्ये साधी मांडी घालून बसू शकता. वज्रासनामध्ये बसू शकत असाल तर वज्रासनामध्ये बसा. याच्यामध्ये 3 प्रकारे आपण हा व्यायाम प्रकार करू शकतो. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे तुम्ही चिन मुद्रेमध्ये बसा आणि अशा पद्धतीनं लांब श्वास घ्यायचा आणि लांब सोडायचा. किती वेळा करायचंय तुम्हाला? 1 मिनिटासाठी करायचंय. बघा, जेवढं शक्य होईल तेवढा लांब घ्यायचा, जेवढं शक्य होईल तेवढा लांब सोडायचा. एकदम रिलॅक्स. मानपाठ सरळ. डोळे बंद, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. घड्याळ लावून 1 मिनिट. डोकं जाम झाल्यासारखं, जड पडल्यासारखं वाटेल, होऊ द्या. हेच त्याची खासियत आहे. ह्या अशा पद्धतीनं हा पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार, तुम्हाला थोडासा वेग वाढवायचा आहे ह्या व्यायामाचा. कशा पद्धतीने बघा, एक मिनिटासाठी करायचंय. सुरुवातीला तुम्हाला 1 मिनिट अवघड वाटत असेल तर अर्धा मिनिट करा. हळूहळू 1 मिनिटापर्यंत नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि तिसरा जो प्रकार आहे या व्यायामाचा तो खूप चांगला आहे. तुम्हाला अशा पद्धतीने हात समोर घ्यायचे आहेत आणि हाताच्या मुठी वर करत करत सोडत सोडत तुम्हाला लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत सोडत मूठ खाली घ्यायची आणि पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, वर गेल्यानंतर मुठी उघडायच्या. 1 मिनिट लावून, घड्याळ लावून. घामेल, येऊ द्या, एनर्जेटिक वाटेल अशा पद्धतीने. हात वर नेत नेत श्वास पूर्ण भरायचा आणि हात खाली घेत असताना पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा.
जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट करा. अशा पद्धतीनं मित्र हो, या व्यायामाचं नेमकं नाव काय आहे तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आणि हा व्यायाम प्रकार अगोदरपासूनच तुमच्यापैकी कोण कोण करतंय हे देखील आम्हाला कळवा. आणि जर कोणी करत नसेल तर आजपासून करायला सुरुवात करा. करत असताना मात्र एक आवर्जून काळजी घ्या, जर तुम्हाला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा त्रास असेल किंवा उच्च रक्तदाब बीपी अति जास्त प्रमाणामध्ये वाढला असेल किंवा हर्नियासारखा आजार असेल तर अशा वेळी हा व्यायाम प्रकार करत असताना सगळ्यात पहिला जो प्रकार सांगितला मी तुम्हाला, हळूहळू श्वास घ्यायचा लांब आणि हळूहळू सोडायचा, तोच करायचा. दुसरे दोन प्रकार तुम्ही करायचे नाहीत. तर नक्कीच मित्र हो, आजपासून हा व्यायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील 1 मिनिटामध्ये तंदुरुस्त राहता येईल. तेही फुकटमध्ये. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असे मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.